नांदेडच्या हदगावमध्ये इरापूर गावाला पुराचा वेढा बसलाय। शाळा मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे। गावातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। पैनगंगेच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नांदेडच्या रावण गावात पूरग्रस्त भागात एसडीआरएफच्या जवानांनी 350 लोकांचा यशस्वीरित्या बचाव केलेला आहे। रावण गावामधील बचाव कार्याचा थरारक अनुभव एसडीआरएफ जवानांनी सांगितलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील 5 ते 6 गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातलं चित्र आज दिवसभर पाहायला मिळालं। यात प्रामुख्याने रावण गाव असेल, हसनाळे असेल आणि एसडीआरएफ पथकाने जे आहे ते आपल्या जीवाची बाजी लावून अनेक नागरिकांना या पुराच्या पाण्यातून सुखरूप वाचवले। आपल्यासोबत एसडीआरएफचे जवान आहेत। काय सांगाल, सकाळपासून जे आहे ते आपण या गावात गुंतलात, काय परिस्थिती गावातली? ऑपरेशन सुरुवात करत असताना इथले आम्ही एक स्थानिक लोकांची मदत घेऊन तिथे 2 जेंट्स आणि 2 लेडीज त्यांना आम्ही प्रथम सुखरूप रेस्क्यू करून बाहेर काढले। त्यानंतर आम्ही गावात गेलो, रांजण गावात गेलो। तिथले आम्ही तिथले वृद्ध लोक होते, माणसं होते, त्यांना आम्ही रेस्क्यू करून बाहेर काढले। आणि जाताना आम्हाला एवढा अनुभव आला, काटे वगैरे भरपूर होते आणि जाताना रस्त्या माहीत नसल्यामुळे आम्ही स्लो गेलो आणि पाण्याच्या ओव्हरफ्लोच्या दिशेने जात आम्ही त्या गावापर्यंत पोहोचलो। प्रथम आम्ही महिला व लहान मुलांना रेस्क्यू केलं, प्राधान्य दिलं आणि लहान बाळांना आणि महिलांना पहिले आम्ही रेस्क्यू करून आपल्या सुरक्षित स्थळी सोडलं। आज दिवसभरात सर आम्ही कमीत कमी 350 लोकांना बाहेर काढलेलं आहे। सगळे सुखरूपच आहे, कोणाला वैद्यकीय उपचार द्यायची गरज काही पडली नाही। जर पडली असती तर आमची ॲम्ब्युलन्स सुद्धा आम्ही अवेलेबल ठेवली होती इथं। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील अनेक लोक सुखरूप आहेत आणि अजून सुद्धा यांची शोध मोहीम सुरू आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मुखेड,